नमस्कार श्रोते हो. आपण ऐकतो आहोत अपमान ही कथा मालिका. अपमान भाग 2. लेखिका मीनाक्षी वैद्य. अभिवाचन उज्ज्वला सबनवीस. सावित्री घाईघाईने घराबाहेर पडली. अशोकने थोडेसे खांदे उडवले आणि तो आत आला. आज मन भरून सीडी बघायची हे अशोकने ठरवलं असल्याने आनंदात शीळ घालत तो खाण्यासाठी काहीतरी शोधत होता. शोधता शोधता त्याच्या मनात आलं, आई सुंदर आत्याकडे गेली म्हणजे 4-5 तास तरी सहज येणार नाही. आज तिचा मूडही जरा वेगळाच दिसला. काही असेल प्रॉब्लेम सुंदर आत्याकडे, म्हणजे आणखी तिला जास्त उशीरही लागू शकतो. आता मी सत्तू, मन्या, देवेशला फोन करतो. आणलेली नवी कोरी फिल्म बघूया. येस. स्वतःवरच खुश होत अशोकने तिघांनाही फोन केला. तो त्यांना कशासाठी बोलावतो आहे हे सांगताना त्याच्यावर चेहऱ्यावर जे हावभाव होते, जे हसू होतं, त्यावरून तो तर कोणती धार्मिक फिल्म नक्कीच बघणार नव्हता. त्याचं दुर्दैव त्याच्या एकाही मित्राला वेळ नव्हता. त्यामुळे तो थोडा खट्टू झाला. पण शेवटी ती फिल्म त्याने एकट्यानेच बघायचं ठरवलं. तो मस्तपैकी खाण्याचं सामान घेऊन समोरच्या खोलीत आला. टीव्हीला VCR जोडला आणि त्यात ती सीडी टाकून मजेत बघत बसला. थोड्या वेळाने दारावरची बेल वाजली. तो भानावर आला. बाप रे, आई आली की काय असं वाटून क्षणभर तो दचकला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आई इतक्या लवकर येणं काही शक्य नाही. तेवढ्यात पुन्हा बेल वाजली. तसा तो धावत दार उघडायला गेला. अशोकने दार उघडलं तसा त्याच्या खांद्यावर पोलिसांचा हात पडला. पोलीस बघून तो घाबरला. साहेब, मी काही केलं नाही, मला कशाला पकडता? घाबरत रडत त्यांनी विचारलं. त्याला आणखी बोलू न देता इन्स्पेक्टर सावंतांनी त्याच्या एक थोबाडीत मारली आणि म्हणाले, काही केलं नाही तो, पण आम्ही काही न करणाऱ्यांनाच पकडतो. शिंदे, बसवा याला गाडीत. शिंदेंनी त्याची कॉलर पकडून त्याला गाडीत कोंबलं. पोलिसांनी त्याला धू धू धुतलं. तेव्हा अशोक रडणं विसरला आणि घाबरतच त्यांनी केलेला सगळा प्रकार सावंतांना सांगितला. हे ऐकल्यावर इन्स्पेक्टर सावंत यांनी विचारलं, तुझे बाकी मित्र कुठे आहेत? फोन कर त्यांना. साहेब, मी मगाशी त्यांना फोन केला होता. तो पुढे बोलायच्या आधीच सावंत म्हणाले, का केला होतास फोन? बोल लवकर. दुसरं कांड करायचा विचार होता का? नाही नाही हो साहेब, असं काही करायचं नव्हतं. मग का फोन केला होतास? एक लाठी शिंदेंनी त्याच्या पायावर हाणली तसा अशोक जोरात किंचाळला. साहेब, सांगतो. मी एक अश्लील सीडी आणली होती, ती बघायला त्यांना फोन करून बोलावलं होतं. अशोक थोडासा रडत म्हणाला. मग आले का ते? सावंतांनी विचारलं. नाही साहेब, त्यांना वेळ नव्हता. अशोक घाबरत कसा तरी बोलला. हे बघ, तू तुझ्या मित्रांना तुमच्या नेहमीच्या भेटण्याच्या ठिकाणी बोलव. कुठे भेटता नेहमी? सावंतांनी ओरडूनच अशोकला विचारलं. राठी कॉफी हाऊसमध्ये. अशोक हळूच म्हणाला. बोला उद्या, आणि बोलताना तू पोलिसांसमोर बसलाय हे त्यांना कळायला नको, नाहीतर. नाही साहेब, नाही कळणार. अशोक गयावया करत म्हणाला. शिंदे, याचा फोन द्या. सावंत म्हणाले. शिंदे हवालदारांनी अशोकला त्याचा फोन दिला. हा, कर फोन आणि सांगितलेलं लक्षात ठेव. फोन स्पीकरवर ठेव. चल, लाव फोन लवकर. इन्स्पेक्टर सावंतांनी जरबेच्या सुरात म्हटलं. अशोकनी मित्रांना फोन केला आणि नेहमीच्या ठिकाणी बोलावलं. पुढे सावंत म्हणाले, कॉफी हाऊसमध्ये तुझ्या आजूबाजूला साध्या वेशात पोलीस असतील. तू डोळ्यांनी जरी का आपल्या मित्रांना सावध केलंस आणि ते पळाले तर बघ, तुझं काही खरं नाही. कळतंय का? अशोकने मान डोलावली आणि म्हणाला, साहेब, मी असं काही करणार नाही. करायचंच नाही. केलंस तर तू आहे आणि माझ्या हातातील ही काठी आहे, कळलं? शिंदे जरबेच्या स्वरात म्हणाले. शिंदे, याचा फोन घ्या. सावंत म्हणाले. शिंदेंनी अशोकचा फोन लगेच घेतला.
अशोकला तुरुंगात बंद करून सगळे निघून गेले. पोलिसांच्या मारहाणीमुळे अशोकचं अंग प्रचंड दुखत होतं. पण एक गोष्ट अशोकला कळत नव्हती की आपण जे केलं ते कितीतरी दिवस कोणाला कळणार नाही याची खात्री होती. कारण ज्या मुलीवर अशोक आणि त्याच्या मित्रांनी बलात्कार केला होता ती मुलगी मुकी आणि बहिरी होती. कुठून कळलं असेल पोलिसांना? तो रात्रभर उत्तरं शोधत होता. जेलमध्ये डासांच्या सगळ्या माऱ्यामध्ये तो अगदी निराश झाला होता. त्याचं सगळं अंग ठणकत होतं. चांगलाच हाणला या शिंदेनी. पण कोण असेल बरं? ती मुकी मुलगी काय बोलणार होती? तिने कोणाला सांगितलं असेल? आणि इन्स्पेक्टर एकाएकी माझ्या घरी कसे काय आले? त्याला काही कळत नव्हतं. कोणी केलं असेल ही आपली तक्रार? आणि त्यांनी काही न बोलता आपण आपल्या बलात्काराची कबुली का देऊन टाकली? पण तो मार सहन होत नव्हता. अशोकचं पुढे काय होईल बघूया पुढच्या भागात.